ठिकाणी अभिनंदन करतो। अध्यक्ष उपाध्यक्षांची आजची निवड ही एकमतानं झाली, त्याबद्दल सगळ्या सदस्यांना पक्षाच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मिनी मंत्रालय म्हणून ओळखणारी जिल्हा परिषद जवळजवळ 3-4 वर्षाच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी लोकनियुक्त लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून परत त्याला एक आज जिवंतपणा सरसितपणा या ठिकाणी आलेला आहे। जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका पक्षाच्या स्वतःच्या ताकदीवरती जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष मला वाटते की पहिल्यांदाच या इतिहासामध्ये सोलापुरात घडला असेल। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ आणि आपले पालकमंत्री जयाभाऊ या दोघांनी ताकदीनं या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जी मदत केली, सहकार्य केलं, ताकद दिली, त्याचीच परिणती म्हणून आजच्या या विजयाकडे आपण बघतोय। आता राजेंद्र मालकाने सांगितले की एक पालकमंत्री काय करू शकतो, खऱ्या अर्थानं पालक कसा असावा या जयाभाऊने या जिल्ह्यात दाखवून दिलंय। जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि पंचायत समिती या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा या जिल्ह्यामध्ये रोवण्याचं आणि फडकवण्याचं काम जयाभाऊंच्या नेतृत्वाखाली सर्व नेते मंडळी आपल्या सगळ्या सहकार्यानं झालेलं आहे। आपल्याकडनं लोकांच्या खूप अपेक्षा आहेत। तुम्ही सुदैव आहेत सगळे सदस्य, कारण पालकमंत्री जरी असले तरी ग्रामविकास मंत्री तेच आहे। त्यामुळं जिल्हा परिषदेकरता लागणारा जो निधी आहे ते देणारं मंत्रालय सुद्धा तुमच्यापाशी आहे। त्यामुळं आता तुम्हाला कुणालाही कुणाच्या कुबडीची गरज नाही। तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरती निवडून आल्या असल्यामुळं आणि जयाभाऊने शब्द दिला की जेवढा निधी आमदारांना मिळतोय त्याच्यापेक्षा 1 कोटी रुपये निधी सदस्याला मी जास्त देणार आणि मला खात्री आहे की जयाभाऊ जी बोलतात ते करून दाखवतात। सगळ्यांनी अनुभव घेतला। त्यामुळे उद्या ग्रामीण भागातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता तुम्हाला हे व्यासपीठ मिळालेलं आहे। या माध्यमातून आपण चांगल्या लोकांची चांगल्या पद्धतीनं सेवा करावी, घडावी अशी अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा जिल्ह्यातल्या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांच्या वतीनं पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की नुसत्या निवडणुका आहेत, तुम्ही लढा असं न करता तसा सेनापती स्वतः फील्डवरती पहिल्यांदा उतरतो, त्या पद्धतीनं जयाभाऊ उतरली आणि त्यामुळं मग सगळ्यांनाच आम्हाला त्या ठिकाणी बळ मिळालं की आपल्या पाठीमागं कोणतरी आहे आणि तीच भूमिका पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला सुद्धा उपयोगाची पडणार आहे। तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागं जयाभाऊ आणि देवाभाऊ नावाचे 2 भाऊ आहेत खंबीरपणे। त्यामुळे तुम्हाला काम करताना कुठलीही अडचण येणार नाही। आपण निसंकोचपणे जे सर्वसामान्यांचे प्रश्न ते सोडवण्याकरता खंबीरपणे काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। आज बार्शीला पहिल्यांदा इतिहासामध्ये संधी मिळालेली आहे। त्यामुळं वैद्य, त्यांचे नेते आमचे राजाभाऊ आणि समस्त बार्शीकरांना सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी एक चांगला तरुण उमदा सहकारी निवडून दिला। आमचे इंद्रजित पवार, शहाजीराव पवार तर भाजपच्या स्थापनेपासून या कुटुंबानं भारतीय जनता पक्षाचा झेंडा या परिसरामध्ये फडकवण्याचं काम केलं, तेव्हा त्यांना सुद्धा या ठिकाणी पक्षानं संधी दिली आणि भारतीय जनता पक्ष काय करू शकतो, सामान्यातल्या सामान्य माणसाला आणि निष्ठावंताला कशा पद्धतीनं न्याय देऊ शकतो त्याचं उदाहरण म्हणजे आज हे दोन्ही निवडी आहेत। तेव्हा या निवडीबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार। मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना जिल्ह्याच्या वतीनं धन्यवाद।